मला किती वेळ हे बसवून ठेवतात ते आणि मला उत्तर देत नाही आहेत आणि दी जे उत्तरं देतात ते ती कशी देतात. थांबा हो, तुम्ही असा हात नका लावू तुम्ही. असू द्या ना, मग काम चालू आहे तर. हे कुठलं प्रायव्हेट काम आहे की जे व्हिडिओ शूटिंग करू नाही शकत. तुम्ही असा अंगावर यायचं नाही आणि हात लावायचं नाही काय. बोला आता थोरात साहेब, मी जाते इथनं. माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. माझा घोषित बंदीचा अर्ज तुमच्याकडं खूप दिवसापासून पेंडिंग आहे. अहो, काहीच उत्तर न देणं म्हणजे काय. हो ना, पण मला तुम्ही कायदा दाखवा ना. मला जर आयुक्त कार्यालयात जाऊ देत नाही तर विटकरचं कोण वरिष्ठ आहे, त्यांनी निर्णय नको का घ्यायला तो. तुम्ही नाही आहेत का त्यांचे वरिष्ठ. माझं काम संपवणं पण तुमचंच काम आहे. सर नमस्ते. माझा एक प्रश्न सोडवा की लोकप्रतिनिधी म्हणून. माझा एक प्रश्न सोडवा म्हटलं. नमस्कार. तुम्हाला घेते व्हिडिओमध्ये. तर माझा एक प्रश्न सोडवा.
धन्यवाद मला घेतल्याबद्दल. बरं माझा प्रश्न सोडवणार का? नक्कीच. ठीक आहे, चर्चा करा तुम्ही साहेबांशी. आज पब्लिश करते मग कधी आता काय केलं त्याच्यात डिसिजन झालेला यादी पब्लिश करतो आणि मीटिंगला जरा कुणाला ऑब्जेक्शन असं आणलं तर 4-8 दिवस देणार ते प्रोसेस आहे त्यानंतर नाही राहू दे. मीटिंगनुसार दुसऱ्याचं नाही जाणार. होईल आता होईल काही टेन्शन घेऊ नका पूर्ण पॉझिटिव्ह निर्णय झालेला आहे ऑन पेपर त्यामुळे काय आता होईल ते होईल एकूण किती संख्या आहे? एकूण वेटिंगची वेटिंगची सगळे सगळे वेटिंगची 23 पण त्याच्यात ते इलेक्ट्रॉनिक वगैरे असते ना सिव्हिल अकॅडमी मेकॅनिकलचे किती मीटिंगला का वेटिंगला 7 जागा आणि इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल हा इलेक्ट्रिकल जागा आहेत पण 2 माणसं आहेत. आपण लाल पाहिजे किती होईल 10% का तसं तसं अनुकंपासारखं लाल पाण्याचे सगळं सेक्शन जे आहे दे ना जसं रिक्त होईल तसं काय अडचण नाही. पण करा आपले मी त्यासाठी फोन करतोय तुम्हाला. कोण माझं सायलेंट घेऊन बघितलंच नाही पटेकर मॅडम मार देतात सोडवा की माझा प्रश्न. आमचे प्रश्न सुद्धा आहेत का हां मॅडम शूटिंग बाहेर चला बाहेर चला ऐका ना, Shooting शूटिंग बंद करा. शूटिंग बंदी आहे. एक मिनिट थांबा. अंगावर येऊ नका अजिबात. अंगावर येऊ नका अजिबात. अंगावर येऊ नका अजिबात. अंगावर कोणी येत नाही. थोरात साहेब रिक्वेस्ट करतोय आम्ही बाहेर चला. जरा नीट सांगा ना. आपण पोलीस नाही आपल्याला. बाहेर शांततेने करा. बाहेर ऐका, चला, एवढंच कुठल्याही सांगितलं. कार्यालयात आपल्याला अधिकार नाही. एक तर तुम्हाला सिक्युरिटीवाल्यांनी बाहेर थांबायचं असतं. आम्ही यांना काय साहेबांकडे यायचं नाही. बाहेर चला सांगितलं. हा, बाहेर नीट सांगा शांततेने. लेडीज शांततेने सांगितलं आम्ही फक्त त्यांना बाहेर तुम्ही चला. लोक नीट याच्या- बोलतच नाही. तर नीट सांगा की मॅडम हे करू नका. याच्या पलीकडे काय काय बोलत करता नाही. असं नाही. हो मॅडम बाहेर चला. हे काय पद्धत आहे का बोलायचं तुम्हाला? तुम्ही सिक्युरिटी आहे हे ना? म्हणलंच नाही हा. हे म्हणलंच नाही. सिक्युरिटी आहे ना आपण? नाही, हे बाहेर म्हणलंच थांबायचं. नाही. सिक्युरिटी ऑफिसला आतमध्ये काम नाही. दाराच्या बाहेर थांबायचे तुम्ही लोकांनी. ना आम्ही बोलत नाही म्हणून का तुम्ही काही करता का? आम्ही काय म्हणलो अजिबात नाही. बाहेर थांबायचं. सिक्युरिटीचं काम आतमध्ये का? नाही तर पाठीमागे उभे राहा. आम्ही म्हणलंच नाही. नीट बोला ना आल्यावर माणसाची. आम्ही नीट नीटच बोलावं बोलतो. जरा. मॅडम फक्त बाहेर चला एवढं. हो मॅडम चला बाहेर. ही पद्धत नाही बोलायची. हो सुद्धा म्हणलं नाही मी. मॅडम रेकॉर्डिंग सिक्युरिटी करू नका. रेकॉर्डिंग करू नका. बाहेर पडा. साहेबांचं ऑब्जेक्शन आहे असं नीट सांगा ना. मॅडम शिवाय दुसरं बोललंच नाही. रेकॉर्डिंग केले तुम्ही बघू शकता परत. तुम्ही कशा पद्धतीने आला मी पाहिलंय ना. हा तुम्ही बघू शकता ना. आपल्याला अधिकार नाहीये सिक्युरिटीवाल्यांना. गेट सांभाळा. गेट फक्त बाकी नका काही सांभाळू तुम्ही. बाकी जाऊ द्या तो विषय जाऊ द्या बाकीचा आम्ही आहे अशा उद्योग मार्जिन बोलायचं नाही कधी. आता हे नसते ना थोरात साहेब, हे जर नसते ना बोलले तर ह्यांनी माझ्यावर जबरदस्ती करत. तर मी बघितलं त्यांनी सुद्धा आता माझा ना मोबाईल बंद करण्याचा प्रयत्न केला. सगळ्या लोकांना अधिकार दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. सिक्युरिटी तुम्हाला फोटो काढाय. तुम्हाला ऑब्जेक्शन असेल काही सांगा की ऑब्जेक्शन काढू नका किंवा काय असेल तर तुम्ही तक्रार करा. पण हे असं पद्धत नाही. 4 सिक्युरिटी धरायचं मुचलायचं. मोबाईल काढून अर्धा एक तास मागं शूटिंग करायचं असेल करू शकता शेवटी आता मी माझ्याकडं थोडासा मी आयुष्यात करत नाही. मी करत नाही. नाही पण तुमची सिक्युरिटी सरांसमोरच आली ना. हे ऍटिट्यूड मला आलेली पटली नाही. तुम्ही आहे ना ह्यांना एक तर मुळात सिक्युरिटीला ट्रेनिंग द्या. हे प्रत्येक ऑफिसमध्ये असंच करतात. डायरेक्ट अंगावर येतात, मोबाईल हिसकून घेतात. सिक्युरिटीने काय कुठल्या एचओडीला हे नाही. त्यांनी आतमध्ये आला म्हणजे त्याची जबाबदारी राहतो तो माणूस. त्यांनी त्याच्या दाराशी थांबायचंय सिक्युरिटीनं. आतमध्ये नाहीये. बरं तुमच्याकडनं ते परिपत्रक द्यायला सांगितलं होतं. त्या मॅडमला 1दा 2दा 3दा सांगितलं. मी त्या दिवशी मराठीत काय सांगितलं होतं की याच्यामध्ये लिहा की ही रिक्त पदं आमच्याकडे नाही. एवढं सांगितलं होतं ना. मग ते सोडून दिलं. हे न्यायप्रविष्ट आहे. उच्च न्यायालयाची